लोहगडावरून पाय घसरला, भावी नवरदेवाचा मृत्यू. 18 जूनला आलेली बातमी. होणाऱ्या बायकोने ढकलून दिलं. लोहगडावरची घटना अपघात नसून खून. 23 जूनला आलेली बातमी. केतन अगरवालच्या मृत्यूचं सत्य समजायला 5 दिवस लागले. त्यानंतर यंत्रणा कामाला लागल्या. अगदी वरिष्ठ पातळीवर सूत्र हल्ली. बदलापूरमधली प्राजक्ता मेहर. 9 एप्रिलला तिचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला. कुटुंबाने मोठा आक्रोश केला. दवाखान्याच्या बाहेर प्राजक्ताचा मृतदेह स्ट्रेचरवर ठेवून रडणाऱ्या तिच्या कुटुंबियांचा फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाला. 23 जूनला बातमी आली, प्राजक्ताचा मृत्यू हार्ट अटॅकने झाला नव्हता, तिचा खून करण्यात आला होता. खून त्याच व्यक्तीने केला होता ज्याने प्राजक्ताला हार्ट अटॅक आल्याचं तिच्या घरच्यांना सांगितलं होतं. दुसरा तिसरा कोणी नाही, प्राजक्ताचा नवरा. 9 एप्रिलला झालेला मृत्यू, त्यानंतर झालेले अंत्यसंस्कार, पचलेला खून आणि 75 दिवसांनी समोर आलेलं सत्य. हादरवून टाकणारी बदलापूरची स्टोरी नेमकी आहे काय, पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. प्राजक्ता मेहर बदलापूरच्या एरंजाड गावात आपल्या कुटुंबासोबत राहणारी महिला. प्राजक्ता, तिचा नवरा योगेश आणि 11 आणि 15 वर्षांची 2 मुलं, असे हे चौकोनी कुटुंब. प्राजक्ता आणि योगेशचं लग्न 2010 साली झालं. दोघांचा संसार अगदी सुखाने सुरू होता. काय कुरबुर नाही, भांडण नाही. पण परिस्थिती बदलायला सुरुवात झाली मागच्या 2 वर्षात. कारण योगेशचे विवाहबाह्य संबंध. योगेशची त्याच्याच गावात राहणाऱ्या पूजाशी ओळख झाली. ओळख प्रेमात बदलायला वेळ लागला नाही. योगेश पूजासोबतच वेळ घालवायला लागला. प्रेम एवढं वाढलं की दोघांनी सोबत राहायचं ठरवलं. पण योगेशचं प्राजक्तासोबत लग्न झालेलं असल्यानं ते शक्य नव्हतं. योगेशच्या या संबंधांची प्राजक्ताला खबर लागली. तिने योगेशकडे विचारणा केली, पण त्यानं तिला मारहाण केली आणि गप्प बसायला लावलं. हे वारंवार घडल्यानंतर प्राजक्ताने ही गोष्ट आपल्या माहेरच्यांना सांगितली. त्यांनीही योगेशला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, पण तो पूजाच्या प्रेमात एवढा वेडा झाला होता की कुणाचंही ऐकायला तयार नव्हता. प्राजक्ता योगेशच्या नात्याबद्दल काहीही बोलली की योगेश तिला मारहाण करायचा. पण विषय एवढ्यावरच थांबला नाही. आपल्याला पूजासोबत राहायचंय यावर योगेश इतका ठाम होता की त्यानं प्राजक्ताकडे घटस्फोटाची मागणी करायला सुरुवात केली. त्याला प्राजक्ता आणि 2 मुलांपासून कायमचं दूर व्हायचं होतं. पण प्राजक्ता घटस्फोटासाठी नकार देत होती. त्यामुळे योगेशने तिला सारखी मारहाण करायला सुरुवात केली. प्राजक्ता तयार होत नसल्याचं बघून योगेशने 14 मार्चला प्राजक्ताच्या आई वडिलांना एरंजाडला बोलवून घेतलं आणि त्यांना सांगितलं, तुम्हाला हवे तेवढे पैसे या आणि प्राजक्ताला मुलांसकट तिच्या माहेरी घेऊन जा. हे ऐकून प्राजक्ता आणि तिच्या आई वडिलांचा पारा चढला. घरात जोरदार राडा झाला. प्राजक्ताचे आई वडील निघून गेले, पण योगेश आणि प्राजक्तामधले वाद काही थांबले नाहीत. अशातच 9 एप्रिलला प्राजक्ताच्या माहेरच्यांना योगेशचा फोन आला, तुम्ही लवकर या, प्राजक्ताला हार्ट अटॅक आलाय. माहेरचे लोक गडबडीनं बदलापूर पूर्वमध्ये असलेल्या स्फूर्ती हॉस्पिटलमध्ये पोहोचले. तिथं गेल्यावर त्यांना कळलं, प्राजक्ताचा मृत्यू झालाय. योगेशने त्यांना प्राजक्ताला हार्ट अटॅक कसा आला, नेमकं काय घडलंय सांगितलं. पण इतक्या कमी वयात आपल्या मुलीला हार्ट अटॅक कसा काय येऊ शकतो, योगेशनेच काहीतरी केलं असेल असा संशय तिच्या आई वडिलांना आला. त्यांनी लागलीच पोलिसांना ही गोष्ट कळवली. प्राजक्ताच्या मृत्यूबद्दल तक्रार सुद्धा केली. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आणि मृतदेह पोस्टमार्टमसाठी जे हॉस्पिटलला पाठवला. जे हॉस्पिटलने प्राजक्ताच्या शरीरातून विसेरा सॅम्पल्स काढून ठेवले. पोस्टमार्टम मधून नेमका खुलासा झाला नाही, तर विसेरा सॅम्पल्स मधून मृत्यूचं नेमकं कारण समोर येतं. पोस्टमार्टम नंतर प्राजक्ताच्या माहेरच्यांनी तिच्यावर अंत्यसंस्कार केले आणि ते विसेरा रिपोर्टची वाट बघत बसले. माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यांनुसार हॉस्पिटल प्रशासनाने हा विसेरा रिपोर्ट यायला काही वर्ष वाट बघावी लागेल असं सांगितलं. प्राजक्ताचे आई वडील तोपर्यंत थांबायला तयार होते. पण या सगळ्यात पोलीस शांत बसले नाहीत. प्राजक्ताच्या आई वडिलांनी योगेशच्या विरोधात बदलापूर पश्चिम पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली होती. पोलिसांनाही योगेशवर संशय होता, त्यामुळे त्यांनी त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवलं. त्याला अटक करण्यासाठी लागणारा पुरावा मिळवण्यासाठी पोलिसांचा पाठपुरावा सुरू होता. बदलापूर पश्चिम पोलिसांचं एक पथक जे हॉस्पिटलच्या संपर्कात होतं. त्यांच्या पाठपुराव्यामुळेच जो रिपोर्ट यायला काही वर्ष लागणार होती, तो रिपोर्ट फक्त 75 दिवसात मिळाला. 23 जूनला रिपोर्ट समोर आल्यानंतर प्राजक्ताच्या आई वडिलांचा संशय खरा ठरला. रिपोर्टमध्ये प्राजक्ताचं नाक, तोंड आणि गळा दाबल्यानं तिचा श्वास गुदमरून मृत्यू झाल्याचं समोर आलं. योगेशनं पोलिसांसमोर केलेला प्राजक्ताचा मृत्यू हार्ट अटॅकने झालाय हा दावा खोटा ठरला. पोलिसांनी लागलीच त्याला अटक केली. त्याच्यावर BNSच्या कलम 103, 3, 5 आणि 85 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पण ही हत्या का आणि कशी झाली, तर योगेश आणि पूजाने एकमेकांसोबत राहायचं नक्की केलं होतं. पण प्राजक्ता आपल्या 15 आणि 11 वर्षांच्या मुलांच्या भविष्याचा विचार करून
योगेशला घटस्फोटासाठी नकार देत होती. बराच प्रयत्न करून मारहाण करून पैशांचं आमिष दाखवूनही ती तयार होत नसल्यानं चिडलेल्या योगेश आणि पूजाने प्राजक्ताला कायमचं बाजूला करायचा निर्णय घेतला. कुणालाही संशय येऊ नये म्हणून प्रॉपर प्लॅन बनवला. धक्कादायक गोष्ट म्हणजे या प्लॅन मध्ये योगेशची प्रेयसी पूजा, आई अरुणा मेहर, त्याच्या बहिणी हर्षदा कुंडिलकर, कुसुम बोराडे आणि चुलत भाऊ नरेश मेहर यांनाही सहभागी करून घेण्यात आलं होतं, असा प्राजक्ताच्या कुटुंबियांचा आरोप आहे. या सगळ्यांनी मिळून 9 एप्रिलला प्राजक्ताची नाक आणि तोंड दाबून हत्या केली. कोणालाच शंका येऊ नये म्हणून तिला हार्ट अटॅक आल्याचा बनाव रचला, असाही आरोप त्यांनी केलाय. पण पोलिसांच्या तपासात असं समोर आलंय की 8 एप्रिलला प्राजक्ता आणि योगेश मध्ये कडाक्याचं भांडण झालं आणि त्यानंतरच योगेशने प्राजक्ताला कायमचं संपवण्याचा प्लॅन आखला. योगेशने हार्ट अटॅकचा बनाव रचून खून पचवला होता, पण विसेरा रिपोर्ट, पोलिसांनी सतत केलेला पाठपुरावा यातून 75 दिवसांनी सत्य समोर आलं आणि न्याय मिळावा ही मागणी करणाऱ्या प्राजक्ताच्या आई वडिलांना समाधान मिळालं.